करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जसे की तुम्हाला माहित असेल, ग्रुप डी ची तारीख काय झालेली आहे, अनाउन्स झालेली आहे। तर ग्रुप डी ची तारीख काय झालेली आहे, अनाउन्स झालेली आहे। तर त्याच्यासाठी आपण काय करताय, आज मॉक टेस्ट चालू करणार आहे। ओके, म्हणजे टॉप्स म्हणजे जे राहिलेले दिवस आहे 60 दिवस, 60 दिवसामध्ये जेवढ्या मॉक आपण द्यायचे प्रयत्न करणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला काय करणार आहे, मॉक देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर काय करायचं, चालू करायचं। हो, तर फर्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला इथे। मी इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे आणि मी तुम्हाला मराठीत पण सांगणार आहे, म्हणजे ज्यांना प्रॉब्लेम आहे थोडासा इंग्लिशचा, काय होईल, याला मराठीत ट्रान्सलेट करणं खूप हार्ड जाते, बरोबर आहे। लँग्वेज खूप हार्ड राहते, म्हणून मी इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, पण तुम्हाला मी मराठीत पण समजून सांगेन। ओके, तर काय दिलं आहे तुम्हाला इथे, इफ ए रेशो बी 2:3 दिलेला आहे आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, 5a + 3b रेशो 6a - 2b। ओके, तर अशा टाईपचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, कारण की रेशोचा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे। ओके, आणि ग्रुप डी मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत। तर कसं सॉल्व्ह करसा, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, 5a + 3b / 6a - 2b, म्हणजे 5a + 3b / 6a - 2b। ओके, काय करायचं इथे, बस a ची व्हॅल्यू दिली आहे ते a च्या ठिकाणी पुट करायची आहे आणि b ची जी व्हॅल्यू दिली आहे ते b च्या ठिकाणी पुट करायची आहे। तर काय होईल, 5 × 2 + 3 × 3 / 6 × 2 - 2 × 3, काय होईल इथे, 5 × 2 = 10 + 9 काय होईल, 19, sin 2 = 12, 12 - 6 6 आहे का रे ऑप्शन मध्ये। हो, किती आला आन्सर, 19/6। ऑप्शन नंबर काय आहे इथे, ऑप्शन नंबर ए जे आहे ते राईट आन्सर आहे। समजलं का कशा प्रकारे केलं मी। आपल्याला इथे अनुपात दिलेला होता 2:3 आणि 5a + 3b अनुपात 6a - 2b फाइंड आउट करायला सांगितले होते। काही नाही, फक्त मी a ची व्हॅल्यू इथे पुट केली आणि b ची पण व्हॅल्यू इथे पुट केली। समजलं का सर्वांना। तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू। ओके, नंतर दिलेला आहे तुम्हाला सेकंड प्रॉब्लेम, फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन रेस 27,000 ॲट 2/3% पर ॲन्युअम फॉर 8 मंथ। बघा इथे 3 गोष्टी लक्षात ठेवायचे। इथे काय दिलेलं आहे, मंथली दिलेला आहे। ओके, आणि 2/3% दिलेला आहे। ओके, मग याला काय करायला लागेल, सर्वात प्रथम जो मंथ राहते त्याला इयर मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे काय होईल, 8/12। ओके, म्हणजे टाइम किती झाला, 8/12। याला तुम्ही अजून सिम्प्लिफाय करू शकता, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12। ओके, नंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, इथे रेट दिलेला आहे, किती दिलेला आहे, 14/2/3%। ओके, आणि नंतर काय दिलेलं आहे तुम्हाला, प्रिन्सिपल दिलेला आहे, किती दिलेला आहे तुम्हाला, 27,000। आणि अशाच प्रकारचे प्रश्न विचारतात ग्रुप डी मध्ये, काही एवढे डिफिकल्ट नाही विचारत। म्हणजे जर 30 प्रश्न असेल तर त्याच्यातले 20 प्रश्न तुम्ही इझिली टॅकल करू शकता। फक्त 10 प्रश्न जे राहतात ते थोडेसे किचकट राहतात। ओके, म्हणजे ते कसे ॲडव्हान्स मॅथच्या बेसिसवर राहतात, त्यामुळेच तुम्हाला काय होते, डिफिकल्ट जातात। बाकी जे सिंपल इंटरेस्ट असो, जी अरिथमॅटिक आहे ते खूप सिंपल विचारतात। ओके, तर काय असतो सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला, P × R × T / 100। ओके, तर काय होईल इथे, P ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला, 27,000। नंतर याला जर सिम्प्लिफाय केलं काय होईल, 14×3 = 42 + 44। सिम्प्लिफाय करता येतं सगळ्यांना। हो, तर 14×3 = 42 + 2 काय होतो, 44/3 भागिले 100, इथे काय होईल, 2/3। ओके, आता याला काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं। इथे काय होईल, 9×3 = 27, बरोबर आहे, 0 0 कॅन्सल, बरोबर आहे। मग राहिले काय इथे, 30 × 44 × 2 काय होईल, 60 × 44 काय होतो, 60 × 44 6 × 24 राहतो किती, 2, 6 × 24 आणि 2
26 26 40 आन्सर आहे का? हो, ऑप्शन नंबर डी जे आहे राईट आन्सर आहे. समजलं काही कशा प्रकारे आणलं होतं? काही नाही, जे फक्त आपला मंथ होता ना त्याला इयरमध्ये कन्वर्ट केलं. कसं केलं तर भागीला 10 केलं, मी 12 केलं सॉरी. नंतर त्याला सिम्प्लिफाय केलं तर 2/3 झालं. या 14/3ला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आणलं मी, म्हणजे 44/3. ओके, आणि काय केलं, कॅल्क्युलेशन केलं. समजलं का सर्वांना? ओके. नंतर काय दिलं आहे तुम्हाला, 0.54 प्लस 0.23 हे दिलेलं आहे तुम्हाला. ओके, कसे सॉल्व करसाल यांना? आणि हे खूप जुनं प्रॉब्लेम आहे आणि हे NTPC मध्ये आता जे झालेली आहे अंडर ग्रॅज्युएट त्याच्यामध्ये आलेलं आहे. तर काय कसे करसाल, जर बार दिलेला असेल दोन्ही याच्यावर तर कसं लिहिसाल त्यांना, 54/99. आणि जर इथे काय दिलं आहे 23, इथे काय होईल 23/99. ओके, जर याला तुम्ही सॉल्व केलं तर काय होईल, 4 आणि 3 किती होतो 7, 5 आणि 2 किती होतो 7, डिवाइड बाय काय होईल 99. ओके, इथे काय होईल मग 11 भाग जातो ना, 11 7 77, 11 9 99, तर इथं आन्सर काय येईल 7/9. ओके, समजलं का सर्वांना? तर नेक्स्ट प्रॉब्लेमकडे वळू आपण. इथे प्रॉब्लेम नंबर 4 दिलेला आहे तुम्हाला. इफ ईच साइड ऑफ क्यूब इज डिक्रीज बाय 12, म्हणजे 12. जे साइड क्यूबची साइड आहे त्याला काय केलंय पण ते डिक्रीज बाय 12% ने डिक्रीज केलाय म्हणते. ओके, देन द पर्सेंटेज डिक्रीज इन टोटल सरफेस एरिया. तर त्याच्या टोटल सरफेस जो एरिया राहतो त्याच्यात काय फरक होईल म्हणते, म्हणजे त्याच्यात काय चेंजेस होईल म्हणते. सर्वात प्रथम तर आपल्याला माहित असायला पाहिजे क्यूबचा जो व्हॉल्यूम असतो तो किती असतो, ए क्यूब. टोटल सरफेस एरिया किती असतो, 6a², बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 2 टाइम काय करावं लागेल, ही जी व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 2 टाइम डिक्रीज करावं लागेल. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो, म्हणजे तुम्हाला इथे a² म्हणजे इथे 2 टाइम्स काय करावं लागेल, त्याला तुम्हाला डिक्रीज करावं लागेल. आणि तुम्हाला सक्सेसिव्हचा फॉर्म्युला माहित असेल. काय असतो सक्सेसिव्हचा फॉर्म्युला, x + y + x × y डिवाइड बाय 100. हा सर्वांना फॉर्म्युला माहित आहे ना? हो, माहीतच असेल. कारण की प्रॉफिट लॉस असो किंवा आपलं कंपाऊंड इंटरेस्ट असो, सिंपल इंटरेस्ट असो, त्याच्यात हा फॉर्म्युला खूप यूज होतो. ओके, नाही माहीत असेल तर आता लक्षात ठेवून घ्या. जर 2 सक्सेसिव्ह एकच व्हॅल्यू दिली असेल आणि 2 सक्सेसिव्ह करायचे असेल किंवा 3 असेल किंवा 2 म्हणजे वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असेल तर सक्सेसिव्हचा हा फॉर्म्युला असतो. ओके, काय म्हटलंय तुम्हाला, 2 वेळा करायचा आहे, म्हणजे 2 वेळा 12 काय झाले, डिक्रीज झाले. ओके, नंतर इथे काय होईल, -12 गुणिला -12 डिवाइड बाय काय होईल 100. ओके, बरोबर आहे ना? मग इथे काय होईल, -12 24 प्लस इथे मायनस काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल ना, मायनस प्लस इथे काय होईल 144 डिवाइड बाय 100. नंतर काय होईल 24 प्लस इथे काय होईल 1.44. आणि आता सांगा मला 24 मधून 1.44 जर डिक्रीज केला किती राहतो, 10तून 4 गेले 6, नंतर 10तून 5 गेले 5, 4तून 2 गेले 2 आणि ते 2, म्हणजे फायनल आन्सर काय झालं 22.56. एवढा डिक्रीज. त्याचा जो टोटल सरफेस एरिया आहे तो कितीने डिक्रीज झाला, -22.656 ने. तर ऑप्शन मध्ये आहे काय, तर ऑप्शन नंबर सी. ओके, काय म्हटलं होतं तुम्हाला, इफ ईच साइड ऑफ क्यूब इज डिक्रीज बाय 12%, देन पर्सेंटेज डिक्रीज इन अ टोटल सरफेस एरिया. काही नाही करायचं, इथे हा सक्सेसिव्हचा फॉर्म्युला लावायचा. सर्वात प्रथम तर माहित असायला पाहिजे टोटल सरफेस एरिया म्हणजे किती असतो क्यूबचा, 6a² असतो. आणि व्हॉल्यूम, जर तुम्हाला व्हॉल्यूम जर विचारलं असतं तर तुम्हाला हे 3 टाइम करावं लागलं असतं. आणि 3 टाइमचा फॉर्म्युला काय असतो, x + y + z प्लस xy + yz + zx डिवाइड बाय 100 प्लस x × y × z डिवाइड बाय 10,000. ओके, हे हा जर 3 टाइम्स जर सक्सेसिव्ह लावायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे. ओके, 2 टाइम्स लावायचा असेल
तर हा फॉर्म्युला आहे. तुम्ही 2 टाइम्सनी करू शकता किंवा जर तुम्हाला 3 व्हॅल्यू दिले तर तुम्ही 2 टाइम्सनी करू शकता, 3 टाइम्सनी करू शकता. पण हा फॉर्म्युला कसा डायरेक्ट इम्प्लिमेंट होतो, पण याच्यासाठी कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे. ओके, समजलं का सर्वांना? नेक्स्ट प्रॉब्लेमकडे वळू आपण. ते नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आहे तुम्हाला? नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला अल्जेब्रा दिला आहे आणि मी तुम्हाला अल्जेब्रा हे टॉपिक सध्या आपला जी मॅथ रिव्हिजन बॅच आहे त्याच्यात मी तुम्हाला शिकवत आहे. ओके, आणि तिथे तुम्हाला ह्या टाईपचं प्रॉब्लेम मी घेतलेलं पण आहे. ओके, तर काय दिलेलं आहे तुम्हाला? x + 1/x भागिला x 33 दिलेला आहे. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितलं? x² + 1/x² = what म्हटलंय. ओके, तर काय होईल इथे सांगू शकता? काय होईल? सर्वात प्रथम इथे भागाकार म्हणजे x ला 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. इथे काय होईल? x भागिला x याला डिवाइड करता येते ना. हे कॉन्सेप्ट हे लहान मुलांचे कॉन्सेप्ट आहे, इथे एक्सप्लेन करून काही फायदा नाही आहे. ओके, तर इथे काय होतो, तुम्ही जेव्हा 7th क्लासला किंवा 8th क्लासला असेल तर त्याला 2 पार्ट मध्ये कसं डिवाइड करतात जर डिनॉमिनेटर मध्ये असेल तर हे शिकले आहे ना. हो, तर नंतर काय होईल? इथे 33 बरोबर आहे. इथे काय होईल? x डिवाइड बाय x काय होतो? 1 प्लस 1/x = 33. तर 1/x ची व्हॅल्यू काय निघाली? 32. ओके, मग काय करायचं? आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे त्याला सिम्प्लिफाय करायचं. इथे काय होईल? सॉरी, इथे काय होतं? x² + 1 डिवाइड बाय x² होतं. ओके, तर इथे जर सेम मी फॉलो केली प्रोसेस जी इथे फॉलो केली तर इथे काय होईल? इथे काय होईल? इथे 1 + 1/x² होईल. आता इथे 1/x ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? 32. आणि इथे काय दिलाय? 1/x² दिलाय. म्हणजे तुम्हाला याचं काय करायला लागेल? इथे 32 तर ठेवावंच लागेल व्हॅल्यू, पण त्याचं काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल. मग 32 चा स्क्वेअर किती होतो? आहे ना सर्वांच्या लक्षात? 1024. आणि 1024 + 1 किती होतो? 1025. तर आपलं फायनल आन्सर किती आलेला आहे? 1025. बघा, तुम्हाला ही व्हॅल्यू दिली होती x + 1/x = 33 दिलेलं होतं. मी काय केलं? याला सिम्प्लिफाय केलं. ओके, x ने याला भागितलं, x ने याला भागितलं तर काय मिळालं? 1 + 1/x = 33. 1 ला तिकडे नेलं तर 1/x = मला किती मिळालं? 32. मग याला जस्ट मी जसं याला सिम्प्लिफाय केलं तसं मी याला पण सिम्प्लिफाय केलं. इथे काय मिळालं मला? x² म्हणजे 1 + 1/x² = 1/x². तर 1/x ची व्हॅल्यू मी किती काढली होती? 32. जस्ट इथे मी व्हॅल्यू पुट केली, पण इथे एक स्क्वेअर होता म्हणून मी याचा स्क्वेअर केला आणि मला फायनल आन्सर किती मिळालं? 1025. ओके, समजलं सर्वांना? तर नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. आपल्याला प्रॉब्लेम काय दिलेला आहे आणि हे सर्व हे जे प्रॉब्लेम एवढं आले ॲडव्हान्स मॅथचे, हे मी सर्व प्रॉब्लेम तुमचे ऑलरेडी ह्या बेसिसवर तुमचे प्रॉब्लेम घेतलेले आहे. ओके, म्हणजे आता काय होईल? तुम्हाला ज्यांनी व्हिडिओ बघितलेले आहे आपले अल्जेब्राचे त्यांना काय होईल? खूप सोपी जाईल. ओके, तर नेक्स्ट काय म्हटलंय तुम्हाला इथे? 2x + 3 चा स्क्वेअर - x + 2 चा स्क्वेअर बरोबर किती म्हटलाय? म्हणजे काय किंमत काढायची तुम्हाला याची, म्हणजे व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती एक. म्हणजे इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. बघा, ऑप्शन इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. ओके, तर आता सांगा मला सर्वात प्रथम a + b चा होल स्क्वेअर काय होतो? a² + 2ab + b². नंतर x नंतर बरोबर इथे फक्त प्लसचा दिलाय तुम्हाला. ओके, काय होईल मग इथे? 2x चा स्क्वेअर काय होईल? इथे a समजा 2x आहे, इथे काय होईल? 4x². बरोबर आहे. नंतर 2 टाइम्स 2x × 3. ओके, प्लस 3 चा स्क्वेअर किती होतो? 9. इथे मायनस ठेवायचा, ह्या ब्रॅकेटच राहू द्यायचा. ओके, ब्रॅकेट सॉल्व आताच नका करू. काय होईल? तुमचं कन्फ्युजन होईल आणि मायनस मायनस काय होईल? इथे जर तुम्ही डायरेक्ट ब्रॅकेट सॉल्व केला तर काय होईल? आन्सर चुकीचं येऊ शकते. तर सर्वात प्रथम ब्रॅकेट सॉल्व करायचा. काय होईल इथे? x² + 4x + 4. ओके, आता काय करा? इथे ब्रॅकेट सॉल्व करा. काय होईल? 4x² प्लस इथे काय होतं? 2 × 2 × 3 काय होते? 4 × 3 = 12x + 9 - x²
आता मायनसने मी ह्या ब्रॅकेटला सॉल्व्ह करताय, काय होईल -4x -4. ओके, माहिती आहे ना सिंपल लॉजिक. मायनसने ब्रॅकेटला सॉल्व्ह केलं तर इथे काय होईल 4x² - x² किती होतो 3x². नंतर 12 + 12 मधून -4 गेले किती राहतो 8x, +9 मधून -4 गेले किती राहतो +5. ओके, आहे का इथे ऑप्शन 9तून 4 गेले 5, आहे का ऑप्शन बघा इथे 3x² प्लस हे ऑप्शन थोडेसे चुकीचे आहे इथे. ओके, तर ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला बघा इथे 4x² + 4 × 12 3 × 2 = 6 होते, 6 × 2 = 12x होते, प्लस चा स्क्वेअर 9 होतो, बरोबर आहे. नंतर काय होतो मायनसने हे केला इथे x² + 2 × 2 4x होतो, +4 होतो, बरोबर आहे. नंतर काय केलं मी 4x² मधून x² केला 3x राहतो, बरोबर आहे. नेक्स्ट काय राहतो 12x मधून 4x वजा केले तर काय राहतो 8x राहतो, 9 मधून 4 गेले 5 राहतो. तर हे फायनल आन्सर राहतो. ओके, आणि ऑप्शन मध्ये थोडीशी मिस्टेक आहे. तर हे सर्व समजले ना, हे जे 6 प्रॉब्लेम आता घेतलेले आहे आपण, जे सर्वांना समजले ना. तर काय करू नेक्स्ट प्रॉब्लेम करू. तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ. द स्पीड ऑफ ट्रेन इज 72 km/h कव्हर विदिन 4 hours. बरोबर आहे, म्हणजे जी ट्रेनची स्पीड आहे ती 72 किलोमीटर आहे, ते कव्हर करते पर्टिक्युलर डिस्टन्स किती 4 hours मध्ये. तर तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर सर्वांना फॉर्म्युला माहित आहे काय, डिस्टन्स इक्वल काय असतो स्पीड इंटू टाइम. ओके, तर काय आहे तुम्हाला दिलेला इथे, आणि इथे ऑप्शन थोडेसे रॉंग दिलेले आहे. ओके, तर काय आहे तुम्हाला इथे द स्पीड ऑफ ट्रेन काय म्हणतात तुम्हाला 72 km/h कव्हर अ पर्टिक्युलर डिस्टन्स इन अ 4 hours. म्हणजे तर म्हणजे आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे डिस्टन्स, बरोबर आहे. ट्रेनची जी डिस्टन्स आहे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले आहे, आणि इथे ऑप्शन थोडे रॉंग दिलेले होते. ओके, तर काय असतो फॉर्म्युला स्पीड इंटू टाइम असतो, बरोबर आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स स्पीड किती आहे तुम्हाला 72 km/h, आणि टाइम किती दिला तुम्हाला 4. जर याला तुम्ही सिम्प्लिफाय केला तर किती होतो 288 किलोमीटर. हे काय आहे आन्सर असतो. समजलं का सर्वांना, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स दिलेला होता आणि टाइम दिलेला होता, आणि टाइम नाही सॉरी स्पीड दिलेली होती, टाइम दिलेला होता, आणि डिस्टन्स फाइंड आउट करायचं होतं. इथे जस्ट व्हॅल्यू ठेवली मी आणि फाइंड आउट केलं डिस्टन्स. ओके, सर्वांना समजलं किती आला आन्सर 288 किलोमीटर. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. क्वेश्चन नंबर 8 दिलेला आहे आपल्याला इथे. म्हणजे A गुणोत्तर B इज इक्वल टू 5 गुणोत्तर 3 B गुणोत्तर C 4 गुणोत्तर 7. तर तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलंय A गुणोत्तर B गुणोत्तर C, म्हणजे रेशो फाइंड आउट करायला सांगितलंय. म्हणजे A/B 5/3 दिलेला आहे, B/C 4/7 दिलेला आहे, आणि फाइंड आउट करायला सांगितलंय A/B/C. ओके, तर कसे फाइंड आउट करायचं, मी तुम्हाला जे मॉक टेस्ट ज्यांनी पोलीस भरतीचे आपण मॉक टेस्ट आपल्या चालू आहे तुम्हाला माहित असेल, तिथे ह्या प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत. ओके, तर तिथे तुम्हाला मी एक शॉर्ट ट्रिक सांगितली होती. कशी, हे किती दिलं आहे A गुणोत्तर B 5 म्हणजे 5/3 दिलेला आहे. नंतर B/C किती दिलं आहे 4/7. ओके, इथे काय होईल मी काय म्हटलं होतं, जे स्पेस खाली आहे त्याच्या साईडची व्हॅल्यू इथे काय करायची लिहायची. किती इथे लिहायची इथे 4, आणि 3 च्या राईट साईडला व्हॅल्यू खाली आहे ना, म्हणून इथे काय लिहायची 3 लिहायची. ही याची एक शॉर्ट ट्रिक आहे. जर इकडे किती पण जागा स्पेस खाली असेल तरी इथे 4 लिहायचं, आणि 3 च्या राईट साईडला समजा इथे D पण असता, आणि इथे कोणची सपोज इथे जर 5 व्हॅल्यू असती तरी इथे तुम्हाला 3च लिहायला लागलं असतं. ओके, तर काय होईल इथे, आणि जर त्याला सिम्प्लिफाय करायचं काय होईल इथे 5/20 4×3 12 आणि 7×3 21. ओके, हा एक ऑप्शन मध्ये
20, 12 आणि 21. हो, ऑप्शन नंबर ए जे आहे ते राईट आन्सर आहे. समजलं ना कशा प्रकारे काढलं तर आता काय करू, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला tan 90 मायनस एक्स इज इक्वल टू √3 आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, साइन एक्स. ट्रिग्नोमेट्रीचा एक क्वेश्चन राहतो, एक किंवा दोन पण राहू शकतो. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल, आणि मी याचे पूर्ण लेक्चर घेतलेले आहे. आपली प्लेलिस्ट पण आहे, आपल्या जी इव्हॉल्व करियर अकॅडमीचे चॅनल आहे त्याच्यावर याची प्लेलिस्ट ऑलरेडी पडलेली आहे, म्हणजे तुम्ही विजिट करू शकता तिथे. ओके, म्हणजे काय होईल, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होईल, आणि ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर नसेल त्यांना समजेल नाही आज. ओके, तर इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, tan 90 मायनस एक्स इज इक्वल टू √3 दिलेला आहे आणि साईनची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला, साइन एक्सची. ओके, आता मला सांगा इथे ज्यांनी लेक्चर बघितले असेल, मी काय सांगितलं तुम्हाला, tan 90 मायनस एक्स इज इक्वल टू √3 काय दिसते, टेबल लक्षात आहे का सर्वांच्या? टेबल लक्षात असेल तर विदिन अ सेकंड आन्सर निघते. काय होते, मी तुम्हाला दोन मेथड शिकवल्या होत्या, एक क्वाड्रंट शिकवला होता आणि एक टेबलचा हे सांगितलं होता फॉर्मॅट. फर्स्ट मी तुम्हाला सांगतो इथे, जर तुम्ही पुट एक्स इज इक्वल टू जर तुम्ही 30 पुट केला, 30 जर पुट केला तर बघा सिंपली म्हणजे आन्सर मॅच होते का, तर tan 90 मायनस 30. मला सांगा आता tan 60 ची व्हॅल्यू काय असतो, √3 असतो ना, बरोबर आहे. म्हणजे काय झालं इथे, जे मी x ची व्हॅल्यू 30 डिग्री ठेवली होती ते काय झाली, इथे सॅटिस्फाय झाली. ओके, म्हणून इथे tan 60 ची व्हॅल्यू किती येते, √3. आता सेम इथेच काय करायचं, sin 30. तर इथे काय होईल, sin 30 किती असतो, 1/2. म्हणून आपला फायनल आन्सर काय निघते, 1/2. ऑप्शन नंबर ए जे आहे ते काय राईट आन्सर आहे. सेकंड मेथड अशी आहे, जसे की tan 90 मायनस एक्स ला काय लिहू शकतो मी, इथे √3 दिलाय ना, tan 90 मायनस एक्स ला मी cot x पण लिहू शकतो. आता हे इथे मी पूर्ण एक्सप्लेन करू शकत नाही, कारण मी ज्यांनी लेक्चर मध्ये मी खूप डिटेल मध्ये सांगितलं आहे. ओके, तर इथे काय होईल सांगा मला, cot x इज इक्वल टू √3 आहे, अशी कोणची व्हॅल्यू आहे की cot x मध्ये √3 येते, तर x ची व्हॅल्यू जर 30 ठेवली तर येतो, बरोबर आहे. मग इथे 30 ठेवली तर सेम आन्सर निघतो. ओके, हे दोन मेथड आहे. फर्स्ट मेथड कोणती सांगितली मी तुम्हाला, पुट करून. सेकंड tan 90 मायनस एक्स बरोबर काय होतो, cot x होतो, आणि x ची व्हॅल्यू काय निघते, तिथे 30 निघतो. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. क्वेश्चन नंबर किती आहे, 10 आहे. नंबर इज इंक्रीज बाय 50% और गिवन 3720 दिलेला आहे तुम्हाला. ओके, तर फाइंड दिस नंबर म्हणताय. ओके, थोडीशी लँग्वेज मध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे, कारण की ग्रुप डीच्या प्रश्न जे पेपर सेट होते त्याच्यात अशीच लँग्वेज होती, म्हणून सांगत आहे. थोडीशी लँग्वेज त्यांची चुकीची होती, म्हणजे प्रॉपर लँग्वेज होती ती. ओके, काय म्हणताय तुम्हाला, असा पर्टिक्युलर नंबर आहे, तो काय झालेला आहे म्हणताय 50% इन्क्रीज झाला. आता मला सांगा तुम्ही 50% ला कशी लिहिता, 50% म्हणजे असंच लिहिलं ना, 50 डिवाइड बाय 100. म्हणजे काय म्हटलं आहे तुम्हाला, याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केला तर काय होतो, 1/2. ओके, तर काय झालेली आहे म्हणते, ती 50% इन्क्रीज झाली आहे म्हणते. म्हणजे सुरुवातीला किती होती, 2 होती, नंतर काय झाली आहे म्हणते 1 वाढलेली आहे. ओके, तर म्हणजे व्हॅल्यू किती झाली, पहिली जी 2 होती आता 3 झालेली आहे, आणि 3 चीच व्हॅल्यू तुम्हाला किती दिली आहे, इथे 3720 दिलेली आहे. आणि तुम्हाला काय म्हटली आहे, जी गिवन जे प्रिव्हियस व्हॅल्यू होती म्हणजे 2, तर तुम्हाला 2 ची किंमत काढायला सांगितली आहे. ओके, तर काय होईल इथे 3 1 3, आणि इथे किती जातो, 3 2 6, 3 चौक 12, बरोबर आहे. म्हणजे किती होतो, 1240. ओके, नंतर याला काय करायचं, 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 0 8 4 आणि 2, म्हणजे काय होईल 2480. हे काय आहे, फायनल आन्सर आहे. ओके, म्हणजे तुम्हाला 3 ची व्हॅल्यू दिलेली होती आणि 2 ची काढायला सांगितली होती. सिंपल वे. ओके,
आणि ऑप्शन नंबर काय आहे तिथे, ऑप्शन नंबर बी राईट आन्सर आहे. नंतर काय नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे दिलेला, LCM and SCF of two number are 114 and 19. If one number is 57, then find the other number. हे एक फॉर्म्युलाच आहे. काय असतो, LCM into SCF इज इक्वल टू काय होते, फर्स्ट व्हॅल्यू इंटू सेकंड व्हॅल्यू. ओके, इथे काय दिलं आहे तुम्हाला, फर्स्ट व्हॅल्यू किती दिली आहे, म्हणजे LCM दिलं 114 आणि SCF दिला आहे 19 आणि फर्स्ट व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 57 आणि सेकंड व्हॅल्यू काढायला सांगितली आहे. तर काय होईल, 19 तरी किती होतो 57, इथे काय होईल 3 तरी 9, 3 8 24, म्हणजे काय होईल x ची व्हॅल्यू 38. ओके, तर हे काय झालं, फायनल आन्सर झालं. समजलं काय, हा एक फॉर्म्युलाच आहे. LCM इंटू SCF इज इक्वल टू काय असतो, फर्स्ट व्हॅल्यू इंटू सेकंड व्हॅल्यू. तुम्हाला असे दोन व्हॅल्यू दिल्या राहील किंवा फर्स्ट किंवा सेकंड व्हॅल्यू दिली राहील, LCM दिल्या राहील, SCF काढायला राहील, काही पण देऊ शकते ह्या 4 व्हॅल्यू पैकी आणि तुम्हाला एक व्हॅल्यू काढायला लावतात. ओके, तर फायनल आन्सर किती निघाला आपला 38. नेक्स्ट क्वेश्चन काय आपण आता, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, द सेलिंग प्राइस ऑफ 16 बुक्स इज इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ 12 बुक्स, then find loss or gain percent. ओके, काय म्हटलं तुम्हाला, द सेलिंग प्राइस ऑफ, द सेलिंग सर्वात प्रथम लिहायची पद्धत माहिती झाला पाहिजे. सेलिंग प्राइस ऑफ 16 बुक इज इक्वल टू काय म्हटलंय, कॉस्ट प्राइस ऑफ 12 बुक. बरोबर आहे, ही पद्धत आहे लिहायची. ओके, मग याच्यावरून तुम्ही सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस काढू शकता का, हो. कशा प्रकारे बघा, मी इकडे कॉस्ट प्राइस जर सेलिंग प्राइसच्या खाली कॉस्ट प्राइस जर आणला तर इथे काय होईल 12/16 म्हणजे व्हॅल्यू एका साईडला नेली मी आणि सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस जी आहे ते एका साईडला आणली. ओके, तर इथे काय होईल, भाग जातो का, 4 त्रिक 12, 4 चौक 16, म्हणजे काय झालेलं आहे बघा, कॉस्ट प्राइस जी होती ती 4 होती आणि सेलिंग प्राइस 3 नव्हती. ओके, बघा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी, हे कॉस्ट प्राइसला इकडे आणलं आणि 16ला तिकडे नेलं आणि मांडणी करताना अशीच मांडणी करायची. ओके, तर क्वेश्चन बघा, सेलिंग प्राइस ऑफ 16 बुक्स 16 बुक्स इज इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ 12 बुक्स म्हटलाय आणि फाईन विचारलाय तुम्हाला, लॉस झाला की प्रॉफिट झाला. ओके, मला सांगा, मी आता इथे सिम्प्लिफाय केलेलं आहे, सांगा मला कॉस्ट प्राइस 4 आहे आणि सेलिंग प्राइस 3 आहे, काय झालं असेल, त्याला लॉसच झाला असेल ना, ऑब्विसली लॉसच होईल. एखादी वस्तू 4 ची आहे आणि ते तुम्ही 3 ला विकली तर त्याला कितीचा लॉस होईल, 1 चा लॉस होईल. आणि नेहमी प्रॉफिट आणि लॉस जे राहते ते कशावर निघते, कॉस्ट प्राइसवर. तर काय होईल 1/4 इज इक्वल टू 100, तर त्याला 25% काय झाला, लॉस झाला. ओके, ऑप्शन मध्ये आहे का, हो, तर ऑप्शन नंबर ए जे आहे ते राईट आन्सर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे बघू आपण. आता इथे क्वेश्चन नंबर दिलेला आहे 30. आता काय दिलेलं आहे तुम्हाला इथे, फाइंड द मीडियन ऑफ फॉलोइंग डेटा. काय डेटा काय दिलेला आहे तुम्हाला, 4 4 6 3 आणि 2. तर काय असतो मीडियन फाइंड आउट करायची एक पद्धत असते, जी दिलेली व्हॅल्यू असते, म्हणजे आपल्याला जी क्वेश्चन मध्ये दिलेली व्हॅल्यू आहे ती काय करावं लागते, असेंडिंग ऑर्डरने हे करावं लागते, म्हणजे व्हॅल्यू असेंडिंग ऑर्डरने लावावं लागते. बघा इथे असेंडिंग ऑर्डरने लावला आहे का, नाही, म्हणजे तुम्ही मराठीत म्हणू शकता चढत्या क्रमाने. बरोबर आहे, एक चढता क्रम राहतो आणि एक उतरता क्रम राहतो. ही चढत्या क्रमाने आहे का, नाही, मग याला सर्वात प्रथम काय करायचं, चढत्या क्रमाने. मला सांगा सर्वात छोटी व्हॅल्यू कोणची, इथे 2, नेक्स्ट कोणची आहे 3 आणि नेक्स्ट कोणची आहे 4, पुन्हा काय आहे 4 आहे, नंतर 6 आहे. झाले का, 5च व्हॅल्यू दिलेली होती इथे, हो. आणि एव्हरग्रीन क्वेश्चन आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला ग्रुप NTPC ALP टेक्निशियन जे एक्झाम झालेले आहे आपल्या रेल्वेच्या, त्याच्यात प्रत्येक शीट मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे. ओके, तर आता मला सांगायची याची मीडियन काय राहू शकते. टोटल नंबर ऑफ व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला, 5. आता बघा इकडून लेफ्ट साईडला 2, राईट साईडला 2, तर टोटल व्हॅल्यू किती आहे इथे काय आहे, जे मीडियन आहे आपली ते किती दिलेली आहे, 4 दिलेली आहे. तर आपलं आन्सर काय आहे, इथे आपली जी मीडियन किती आली 4 आहे.
ओके, समजलं का सर्वांना? तर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. तर मित्रांनो बघा, नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला इथे. मीन ऑफ डेटा 60 आणि मीडियन दिली आहे तुम्हाला 48 आणि फाइंड आउट करायला सांगितले आहे मोड. आणि मोस्ट इम्पॉर्टंट असा कोणतीही एक्झाम झाली नाही ते हा फॉर्म्युला तुम्हाला काय विचारला नाही. ओके, आता तर SSC मध्ये पण हा खूप महत्त्वाचा टॉपिक झालेला आहे आणि हा फॉर्म्युला बेसिसवर खूप सारे क्वेश्चन विचारण्यात येत आहे. ओके, तर फॉर्म्युला काय असतो तो? मोड इज इक्वल टू काय असतो? 3 मीडियन मायनस 2 काय असतो? मीन. ओके, तुम्हाला काय दिलेली आहे? मीनची व्हॅल्यू किती दिली आहे? 60 दिली आहे, म्हणजे 2 × 60. आणि मीडियन किती दिली आहे? 48. म्हणजे काय होईल इथे? 3 × 48 मायनस. बस व्हॅल्यू पुट करायची आहे आणि आन्सर काढायचा आहे. काय होतो? 48 × 3 144 होतो, बरोबर आहे. आणि इथे काय होतो? 2 × 60 120 म्हणजे 120 होतो. याच्यातून जर मायनस केलं तर काय राहतो? 4 × 24, इथे 0. फायनल आन्सर किती निघाला? 24. म्हणजे याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर माझा आन्सर किती निघत आहे? 24. आणि ऑप्शन नंबर ए जे आहे ते काय आहे? राईट आन्सर आहे. समजलं काय? फॉर्म्युला काय आहे याचा? मीन मोड आणि मीनचा मोड इज इक्वल टू 3 मीडियन मायनस 2 टाइम्स ऑफ मीन. व्हॅल्यू पुट करायची आणि फायनल आन्सर काढायची. ओके, समजलं का सर्वांना? नेक्स्ट आहे आपल्याकडे दिलेलं तुम्हाला a + b इज इक्वल टू 44 आणि a - b इज इक्वल टू 13. तर फाइंड आउट करायला सांगितलं a/b. ओके, बघा म्हणजे रेशोचे प्रश्न म्हणजे कशा प्रकारे विचारले आहे तुम्हाला. ओके, म्हणजे क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला a/b विचारला आहे. ओके, तर कसा फाइंड आउट करसाल? a + b इज इक्वल टू 44 आणि a - b इज इक्वल टू किती दिला आहे? 13. आणि क्वाड्रॅटिकचं जर थोडंसं माहिती असेल म्हणजे बा इक्वेशन कसं फाइंड आउट करावं लागते तर काय करसाल? याच्यावर इथे डायरेक्ट काय करायचं? हे जे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 दिलेलं आहे तुम्हाला, काय करायचं? सर्वात प्रथम दिसून आलं ना प्लस मायनस, तर ॲडिशन करायची. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ॲड करायचं. तर काय होतो? हा प्लस प्लस बी जो राहतो तो कॅन्सल होतो. इथे 2a येतो आणि इथे किती राहतो? 4 आणि 3 7. तर मित्रांनो इथे 14 लिहिलं तुम्हाला. इथे किती होईल? 4 आणि 4 8. इथे काय होईल? 4 + 2 4 + 1 सॉरी 5. इथे काय होईल मग? a ची व्हॅल्यू किती निघाली आपली? 29. बरोबर आहे. नंतर काय दिलं? नंतर काय करायचं? ही जी a ची व्हॅल्यू आहे ते दोन पैकी जे इक्वेशन आहे आपल्याला दिलेलं त्याच्यात काय करायची? पुट करायची. तर a + b इज इक्वल टू काय दिलं होतं तुम्हाला? 44 दिलेलं होतं. a च्या जागी 29 पुट केलं तर काय होतो? तर इथे b ची व्हॅल्यू किती निघतो? 15. तर तुम्हाला a/b विचारला आहे. a ची व्हॅल्यू किती निघाली ती? 29 आणि b ची व्हॅल्यू किती निघाली आहे? 15. ओके, तर a/b किती झाला? 29/15. समजलं का सर्वांना? काय केलं? सर्वात प्रथम मी ऍड केलं म्हणजे इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 2 ऍड केलं. b कॅन्सल झाला म्हणजे a ची व्हॅल्यू 29 निघाली. जी 29 व्हॅल्यू निघाली मी ह्या इक्वेशन मध्ये टाकली. फर्स्ट इक्वेशन मध्ये मला त्याच्यावर b ची व्हॅल्यू मिळाली 15. तर फायनल आन्सर काय निघालं माझं? ओके, समजलं का सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे दिलेला आपल्याला म्हणजे बॉडमॉस रूल नियमानुसार आहे. बघा इथे काय दिलंय? 35/5. जर ह्या ब्रॅकेटला सॉल्व्ह केला तर किती मिळतो? मला 5 मिळतो. नेक्स्ट हा ब्रॅकेट राहिला. इथे काय करायचं? सर्वप्रथम हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. इथे काय होतो? 9 - 2 आणि 9 - 7 किती होतो? 2 राहतो, बरोबर आहे. इंटू 25/2 प्लस इथे काय राहतो? 12/6. ओके, आणि हा पूर्ण ब्रॅकेट आहे आणि याला पण एक पूर्ण ब्रॅकेट आहे. नंतर काय होईल? 5 हा ब्रॅकेट मध्ये काय होईल? 6 12/6 काय होईल? 2 होईल. प्लस इथे 2 कॅन्सल होईल. इथे किती होईल? 25 आणि 25 आणि 2 27. 27 × 5 बरोबर किती असतो? 135. ओके, तर फायनल आन्सर काय झालं? 135. काय केलं मी?
9तून 7 काढले 2 राहते, इथं 2 2 कॅन्सल होऊन जाते. नंतर साइन दोन्ही किती राहतं 12, 25 + 2 27 होतो. इथे जर भाग दिलं तर किती राहतो 5 सॉरी थोडंसं इथे मिस्टेक झालेली आहे, इथे 7 राहतो. बरोबर आहे. 5 7 35 होतो, तर इथे काय राहतो 7 होतो. तर इथे फायनल आन्सर काय निघतो आपलं, इथे 5 न 35 ला भाग दिला तर किती भाग जातो 7 जातो. ओके. तर इथे काय होते 7 7 49 राहतो 4, 7 2 14, 14 4 18. तर फायनल आन्सर किती निघतो 189. ओके. सॉरी थोडंसं काय झालं चुकलं होतं इथे, आपण 5 7 किती होतं 35 होते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे बोलू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, तुम्हाला काय म्हटलं आहे 147 चा स्क्वेअर फाइंड आउट करायला सांगितलं आहे. हाय जमतं का सर्वांना? नाही. याला डिफरंट टाइप्स ऑफ म्हणजे खूप साऱ्या मेथड आहे. कोणी काय करतो म्हणजे शॉर्ट ट्रिक्स वगैरे राहते ते पण तेही काढू शकता. आणि एक अशी मेथड आहे जी आपण अल्जेब्रामध्ये शिकवली होती मी तुम्हाला, a - b चा फॉर्म्युला. ओके. काय असतो a² - 2ab + b². ओके. तर काय असतो जर मला 147 ला असे दोन भागात जवळ त्याच्या नियरेस्ट व्हॅल्यू पाहायची आहे मला, अशी कोणची नियरेस्ट व्हॅल्यू आहे जे मला इझिली फाइंड आउट करू शकतो. तर मला सांगा मी 150 मधून -3 जर वजा केले तर काय होईल का 147 राहते नाही ते, तर काय होईल मग बस ह्या फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू काय करायची राहतो. तर मला सांगा 150 चा स्क्वेअर किती होतो, सर्वात प्रथम तर 15 चा स्क्वेअर माहीत असला तरी चालेल, किती होतो 225. ओके. नंतर इथे 10 राहतो म्हणजे इथे 2 0 आहे, -2 टाइम्स इथे किती होईल 15 × 45, 45 आणि 2 म्हणजे इथे किती होईल 15 × 45 म्हणजे किती होईल 450. ओके. a × b इथे फॉर्म्युलानुसार प्लस b चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर किती होईल 9. बरोबर आहे. इथे काय करायचं जस्ट सिंपली सर्वात प्रथम ऍडिशन करायची बोर्डमॉसच्या नियमानुसार. मला सांगा 45 दोन्ही किती होते 90, तर इथे काय होईल 1 0 आहे तर 900. बरोबर आहे. हे काय करायची मायनस करायची, 900 काय करायचं मायनस करायचं. तर इथे काय होईल 9 0 15 तून 9 गेले 6 राहते 1, मग इथे काय राहील 2 तून 1 गेला 1 राहिला, तर इथे काय राहतो 2 राहतो. 21,609 ऑप्शन मध्ये आहे का? हो, ऑप्शन नंबर 1 आहे राईट आन्सर आहे. तर नेक्स्ट प्रश्नाकडे वळू मित्रांनो. आता काय दिलेलं आहे तुम्हाला, A can do a piece of work in 12 days आणि B काय म्हणताय B किती दिवसात करतो हेच काम 18 दिवसात करतो. तर A आणि B हे काम किती दिवसात करू शकतो. तर याची दोन मेथड आहे. एक तर तुम्ही एलसीएम घेऊन पण करू शकता. 12 आणि 18 चा एलसीएम किती होतो 36, तर 12 किती होतो 36. हे झाली हे जी असते इफिशियन्सी असते. ओके. आणि 18 दोन्ही किती होतो 36. बरोबर आहे. 18 दोन्ही 36 म्हणजे ही जी 3 आणि 2 आहे ही त्याची इफिशियंटता आहे त्याची. आणि जर दोघा मिळून जर काम केलं तर किती होईल 36/5 म्हणजे 3 + 2 5 किती होतो 5 7 35 किती राहतो 1, तर काय होईल 7 1/5. आन्सर आहे काय? हो, ऑप्शन नंबर बी. सेकंड मेथड आहे याची. तुम्ही फॉर्म्युला पण माहित असेल तुम्हाला. जर दोघं मिळून जर काम करत असेल तर कोणता फॉर्म्युला असतो A × B / A + B. ते किती 12 × 18 / 30. बरोबर आहे. भाग जातो साइन दोन्ही 12 6 पंचे 30 म्हणजे इथे काय होईल 36/5. 5 7 35 + 1/5. ओके. कसंही आन्सर काढलं तरी सेम निघत आहे. ओके. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. काय दिलं आहे तुम्हाला सम दिलेला आहे 2002 डिवाइड केलेला आहे म्हणताय ए बी हा रेशो मध्ये 3 4 आणि 6 च्या ह्याच्यात. आणि तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची आहे बी ची. ओके. म्हणजे ए बी आणि सी हे किती दिले तुम्हाला 3 4 आणि 6 आणि याची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 6 4 10 3 13 म्हणजे 13 ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 2002 दिलेली आहे. आणि फाइंड आउट कशाची सांगितले तुम्हाला फाइंड बी म्हणजे 4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले. ओके. तर काय होईल किती होईल 13 1 13 7 राहतो. बरोबर आहे. 13 5 65 आणि 13 चो पावर म्हणजे 164 टाइम्स भाग जातो.
नंतर याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर 4 + 16, 4 पंचे काय 20 आणि 21, हातच्या 2, 4 1 4 आणि 4 2 6, म्हणजे 616 काय आहे हे राईट आन्सर आहे. समजलं का सर्वांना? काय दिलेलं होतं तुम्हाला ह्या रेशोमध्ये? रेशोची जी व्हॅल्यू दिलेली होती ती 2002 दिलेली होती, म्हणजे 13ची व्हॅल्यू 2002 दिलेली होती आणि तुम्हाला बी म्हणजे 4ची व्हॅल्यू काढायला सांगितली होती. इथे भाग जर दिला 13 1 13, किती राहतो 7, 13 5 65 आणि 13 चौक 52 आणि याला 4 ने मल्टिप्लाय करायची जी व्हॅल्यू काढायला सांगितली आहे आणि काय मिळते फायनल आन्सर. नेक्स्ट दिला आहे आपल्याला द लेंथ ऑफ रेक्टँगल. लेंथ दिलेली आहे तुम्हाला काय दिली आहे 12 आणि ब्रेड दिलेली आहे बरोबर आहे 5 सेंटीमीटर आणि काय सांगितलं पेरिमीटर काढा. तर पेरिमीटर काय असतो? पेरिमीटर बरोबर काय असतो 2 टाइम्स ऑफ एल प्लस बी बरोबर आहे. तर काय होतो 2 एल ची व्हॅल्यू किती दिली आहे 12 प्लस बी ची व्हॅल्यू किती दिली आहे 5. तर काय होईल 2 × 12 आणि 5 15, 12 आणि 5 किती होतो 17. तर याचा पेरिमीटर किती झाला 34. ओके, फॉर्म्युला बेस आहे, काही जास्त डिस्क्रिप्शन करायची गरज नाही. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला दिलेला 25% ऑफ 800 म्हणजे 800 इज इक्वल टू काय होतो 25% म्हणजे कसं लिहितो असंच लिहितो ना. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन असते. ओके, तर काय होतो 25% ऑफ 800 किती होतो 25, हे 0 0 काय झालं कॅन्सल झाले. 25 8 किती होतो 200. तर 25% ऑफ 800 किती होते 200. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला x - 1/x = 5 दिलेला आहे आणि फाइंड आउट करायला सांगितलं आहे x³ - 1/x³. ओके, तर कसं फाइंड आउट करसा? याचा एक फॉर्म्युला असतो. काय असतो x³ - 1/x³ जर फाइंड आउट करायचा असेल तर काय करत असतो n³ + 3n असतो बरोबर आहे. म्हणजे इथे काय असते जी n आहे ते 5 आहे म्हणजे 5³ + 3 × 5. तर किती होतो 5³ 125 + 5 3 किती होतो 15. तर फायनल आन्सर किती निघतो 140 बरोबर आहे. जर तुम्हाला x - 1/x = 5 दिले असेल आणि x³ - 1/x³ फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर काय असतो त्याचा फॉर्म्युला n³ + 3n असतो. आणि जे आपला अल्जेब्राचं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं. ओके, तर किती निघाला आन्सर 140. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे बॉडमस स्पेस प्रॉब्लेम आहे आपल्याला. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला सर्वात प्रथम ब्रॅकेट सॉल्व करायचा. काय होतो इथे 7 × 4 प्लस फर्स्ट काय असते बॉडमस मध्ये ऍडिशन 4 + 1 5, 5 5 गेले 0 आणि भागीला नाही. आता बघा इथे कशानेही भागलं किंवा गुणलं कारण इथे 0 आलेला आहे तर काय येते हा 0 म्हणजे हा पूर्ण पार्ट जो आहे हा किती झाला 0. मग इथे काय होतो 127. 127 मधून 0 गेले किती राहतो 127 राहतो. ओके, समजलं का सर्वांना? नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला दिलेला आहे ते सम ऑफ 900 इज इन्व्हेस्टेड ॲट अ कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 years इफ द रेट ऑफ इंटरेस्ट इज 10% पर ॲन्युअम आणि फाईंड अमाऊंट. म्हणजे तुम्हाला अमाऊंट किती होणार जर 2 वर्षाचा काय दिला तुम्हाला रेट किती दिलेला आहे 10% आणि टाइम किती दिलेला आहे 2 वर्षाचा. आता काय करायचं इथे रेशो मेथड बेस्ड मेथड राहते किंवा तुम्ही मी तुम्हाला फर्स्ट जे सांगितले होते x + y + x × y / 100 त्या मेथडने पण काढू शकता. पण इथे मला वाटते बेस्ट अप्रोच आपली हीच मेथड बरोबर आहे. पहिल्या वर्षाला 10% ला कसं लिहितो मी 1/10 लिहितो ना. मग 10 ही जी आहे ते प्रिन्सिपल आहे आणि हे काय आहे कंपाऊंड आहे. मग 10चं किती झाले किती निवडली 1. तुम्हाला आता माहित असेल काय असतं अमाऊंट इज इक्वल टू काय असतो कंपाऊंड प्लस प्रिन्सिपल बरोबर आहे. काय होतो मग 10 प्रिन्सिपल होता आणि 1 कंपाऊंड होता म्हणजे 10 किती निवडला तो 1 ने म्हणजे काय झालं 10चा 11. सेम हा एका वर्षासाठी. दुसऱ्या वर्षासाठी काय होईल पुन्हा 10चा 11 होईल. इथे काय होईल मग 10 × 10 100. इथे काय होईल 121 आणि 100ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे 900 म्हणजे 100ची व्हॅल्यू किती नाही म्हणजे 900 ही कशाची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 100ची. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं अमाऊंट म्हणजे काय होईल इथे हा 0 0 कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 121ची फाइंड आउट करायला सांगितले.
इथे काय होईल 9 9 दोन्ही 18 चला हे 9 1 9 9 2 10 आणि हा काय झाला अमाऊंट झाला आपला. समजलं तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे तुम्हाला क्यूब रूट मध्ये दिलेला आहे तुम्हाला. व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 343 512 आणि 27 इंटू 125 करू शकाल. आणि याच्यासाठी काय माहित असणं आवश्यक आहे, क्यूब रूट माहीत असणे म्हणजे क्यूब माहीत असणे आवश्यक आहे. जसे 2चा 3चा असा 30 पर्यंत तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ओके. तर काय होतो 343 कशाचा क्यूब आहे 7चा, 512 कशाचा आहे 8चा, 27 कशाचा आहे 3चा आणि 125 कशाचा आहे 5चा. काय होईल 15 15 8 120 120 गुणिले 7 किती होतो 12 7 84 म्हणजे काय होईल 840. हे झालं आपलं फायनल आन्सर. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय केलेले आहे 25 क्वेश्चन ते सॉल्व केलेले आहे आणि आपली ग्रुप डी ची मॉक टेस्ट 1 नंबर काय झालेली आहे ते ओव्हर झालेली आहे. आणि काय करा, जर तुम्हाला आवडत जर मॉक टेस्ट जी आज आपण लेवल घेतलेली आहे जर आवडली असेल तर काय करा, इव्हॉल्व करिअर अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काय करा वॉच करा. थँक्यू.